नमस्कार, श्री स्वामी समर्थ. स्वागत आहे परत एकदा सगळ्यांचं एका नवीन व्लॉगमध्ये. तर दरवेळेस आपण माझ्या व्हिडिओमध्ये बघत असतो की मी प्रत्येक वेळेस काहीतरी एखादा नवीन पदार्थ बनवत असते किंवा मग पूजेची मांडणी असते किंवा इतर काही नवीन वस्तू तयार केली तर त्याबद्दलचा व्हिडिओ असतो. पण आजचा व्हिडिओ काही वेगळा आहे, कारण आज पूजा मांडणी करताना किंवा काही स्वयंपाकाचा एखादा पदार्थ बनवतानाचा नाही आहे. आजचा व्हिडिओ आहे तो म्हणजे उत्तर पूजा करताना. तर काल होता गुरुवार, तिसरा मार्गशीर्ष गुरुवार. तर पूजेची मांडणी तर तुम्ही सर्वांनीच बघितली असेल. तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून मला नक्की सांगा. त्यासोबतच तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून असेच नवनवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. चला तर मग आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. तर आज होता शुक्रवार. आज उत्तर पूजा आपल्याला करायची असते. तर प्रत्येक वेळेस आपण उत्तर पूजा ही दुसऱ्या दिवशी सकाळी सकाळी देवपूजेनंतर करून घेत असतो. तर आज मला थोडा वेळ होता आणि पूजेची मांडणी उचलून घ्यायची होती. तर म्हटलं चला आजचा व्हिडिओ तुमच्यासोबत शेअर करूया. तर सगळ्यात आधी मी काय केलं, स्वयंपाक वगैरे तर सकाळी झालेलाच होता. नैवेद्याचं ताट मी आधीच काढून ठेवलं होतं. त्यानंतर टिफिन वगैरे मुलांचा तयार केला आणि त्यानंतर मग पूजा वगैरे करून घेतली आणि उत्तर पूजा करायला घेतली. तर उत्तर पूजा ही आपल्या सगळ्यांनाच माहिती आहे कशी करतात. पण ज्यावेळेस आपण पूजेची मांडणी करतो त्यावेळेस जशा आपण वस्तू मध्ये मांडत असतो, पूजेची मांडणी करतो, तर त्याचप्रमाणे तेव्हा आपल्याला जेवढा वेळ लागतो अगदी त्याचप्रमाणे आत्तासुद्धा आपल्याला उत्तर पूजा करताना तितकाच वेळ लागतो. कारण पूजा मांडणी करताना जेवढा विचार करून जेवढी एखादी थीम करून आपण पूजेची मांडणी करतो, अगदी त्याचप्रमाणे उत्तर पूजा करत असताना सुद्धा आपल्याला तेवढाच वेळ लागतो. कारण प्रत्येक सामान, प्रत्येक वस्तू हे व्यवस्थितच ठेवल्या गेली पाहिजे असा आपला उद्देश असतो. कारण वस्तू आपण कशाही ठेवू शकतो. वस्तू कुठेही ठेवल्या आणि कशाही ठेवल्या की त्यामुळे मग त्या दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण वापरात घेतो तर त्यावेळेस त्या व्यवस्थित नसतात किंवा मग त्याच्यावरती धूळ वगैरे बसते. तर त्यासाठीच मी देवघराच्या काही वस्तू असतील किंवा मग काहीतरी सामान असेल तर ते कसं ठेवत असते हेच मला आज तुमच्यासोबत शेअर करायचं आहे. तर उत्तर पूजा करायची होती तर त्यासाठी मी सगळ्यात आधी बघा नैवेद्याचं ताट वगैरे तयार केलेलं होतं. त्यानंतर आरती करून घेतली. सुरुवातीला गणपती बाप्पांची आरती केली, त्यानंतर लक्ष्मी मातेची आरती केली आणि मग ज्या पोथी होत्या तर त्या व्यवस्थित उचलून देवघरामध्ये ठेवून दिल्या. आणि त्यानंतर मग समया वगैरे मी घासायला घेतल्या होत्या, कारण समयावरती थोडंफार ते सांडलेलं होतं, त्यामुळे समया खूप खराब झाल्या होत्या. तर त्या मी धुवायला घेतल्या आणि त्यानंतर बघा एक एक करून सगळं जे सामान आहे ते व्यवस्थित मला ठेवायचं होतं. तर सगळ्यात आधी रांगोळी मी काढून घेतली, कारण पूजेची मांडणी करताना जशी आपण रांगोळी शेवटी ठेवत असतो किंवा मांडतो, तर अगदी त्याचप्रमाणे ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करत असतो, पूजेची जे काही सामान आहे ते उचलत असतो, तर त्यावेळेस रांगोळी देखील आपण आधी उचलून घ्यायची. कारण काय होतं, त्याच्यावरती कुंकू वगैरे सांडलं किंवा हळद इतर काही अगरबत्तीचं वगैरे काही पडलं तर रांगोळीवर सांडतं आणि रांगोळीवरचं जरी आपण ते पुसलं तरी देखील ते रांगोळीलाच चिकटून राहतं. त्यामुळे रांगोळीचा जो कलर आहे तो खराब होतो. म्हणून मग रांगोळी पूजेनंतर सुद्धा ज्यावेळेस आपण उत्तर पूजा करतो त्यावेळेस आधीच काढून घ्यायची आणि ज्यावेळेस पूजा वगैरे करतो तर त्यावेळेस सगळ्यात शेवटी आपण रांगोळी जी आहे तर ती काढायची आहे. रांगोळी आपण सुरुवातीलाच काढायची असते, पण सुरुवातीला अगदी छोटीशी रांगोळी काढून घ्यायची आणि त्यानंतर आपल्याला जशी रांगोळी काढायची आहे तशी मग सगळ्यात शेवटी काढायची. तर रांगोळी वगैरे छानपैकी उचलून घेतली. त्यानंतर गणपती बाप्पांची मूर्ती, महालक्ष्मी मातेची मूर्ती ह्यासुद्धा मी पाटावरून उचलून घेतल्या आणि त्यांनासुद्धा छानपैकी दुधाने आणि पाण्याने अभिषेक घालून देवघरामध्ये परत स्थापन करून घेतल्या. आणि जे फुलं मी पूजेमध्ये वाहिली होती तर तीसुद्धा एका कॅरीबॅगमध्ये मी काढून ठेवली. कारण आपण जी फुले देवांना अर्पण करतो तर दुसऱ्या दिवशी निर्माल्यात आपल्याला टाकायचं असते. आता जर आपल्याकडे निर्माल्यात टाकण्याची सोय नसेल तर आपण एखाद्या मोठ्या झाडाच्या खोडाशी किंवा मग एखादं छोटं तुम्ही कुंडीमध्ये वगैरे झाड लावलेलं असेल तर त्यामध्ये सुद्धा तुम्ही खत म्हणून हे जे फुलं आहेत तर हे टाकू शकता. या फुलांना 7 ते 8 दिवस छानपैकी उन्हामध्ये वाळू द्यायचं आणि त्यानंतर मग त्याच्यामध्ये आपण गुलाबजल किंवा इतर काही अत्तर वगैरे किंवा
देवघरासाठी जे इसेन्स असतील ते तुम्ही टाकून त्याची अगरबत्ती जी आहे धूप अगरबत्ती ती तयार करू शकता. त्यासोबतच कापूर टाकू शकता. कापूर जाळल्यामुळे आपल्या घरामध्ये सकारात्मक लहरी निर्माण होण्यास मदत होते. तर यासाठी आपण जर धूप तयार करत असाल तर त्यामध्ये कापूर हा आवर्जून टाकायचा आणि कापूर हा भीमसेनीच वापरायचा आहे. ज्यावेळेस आपण देवपूजा करतो किंवा मग इतर देवांच्या कामासाठी कापूर वापरतो तर त्यावेळेस भीमसेनी कापूरच आपण वापरायचा आहे. तर छानपैकी देवांच्या मूर्त्या ज्या आहेत त्या मी देवघरामध्ये स्नान घालून ठेवून दिल्या. त्यानंतर जे फळं अर्पण केली होती तर तीसुद्धा मी एका प्लेटमध्ये काढून घेतली. आता ही जी फळं अर्पण केलेली असतात तर ती आपण प्रसाद म्हणून दुसऱ्या दिवशी घ्यायची असतात. म्हणजे आज आपण ती प्रसाद म्हणून घरातील सर्वांनी घ्यायची आहे. आणि त्यासोबतच जे ओटीचं सामान आहे ते आपण तसंच ठेवायचं असतं. 4ही गुरुवारी आपण ओटीचं सामान तसंच ठेवायचं आणि तीच ओटी आपल्याला प्रत्येक गुरुवारी देवीला अर्पण करायची असते. आणि जे तांदूळ आपण ओटीमध्ये वाहत असतो तर ते सुद्धा आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ घ्यायचे असतात. आणि यासोबतच जो गणपती बाप्पांना गूळ खोबऱ्याचा नैवेद्य मी अर्पण केला होता तर तो सुद्धा आपण आणि आपल्या घरातील इतर लोकांना आपल्याला द्यायचा आहे. आणि त्यानंतर जे तांदूळ मी खाली आसन म्हणून टाकलेले होते तर ते काढून घेतले. आणि त्यानंतर मग वस्त्र छानपैकी पुसून घेतलं कोरड्या कपड्याला, कारण त्यावरती सुद्धा हळदी कुंकू किंवा अक्षता ज्या आहेत त्या अडकून राहतात. त्यामुळे मग व्यवस्थित सगळं आसन जे आहे ते पुसून घेतलं. आणि त्यानंतर मग चौरंगाच्या आजूबाजूला ज्या रांगोळ्या होत्या त्या मी गोळा करायला घेतल्या, कारण मान उचलताना रांगोळीवरती सुद्धा हात पडतो किंवा पाय लागू शकतो. म्हणून मग मी रांगोळ्या आधी काढून घेतल्या. आणि रांगोळ्या बघा अशा झिपच्या एका कॅरी बॅगमध्ये मी ठेवत असते, कारण त्यामुळे काय होतं, रांगोळी ज्यावेळेस आपण मांडतो किंवा मग परत देवघरामध्ये ठेवत असतो तर त्यावेळेस त्याचे छोटे छोटे रांगोळीचे कण जे आहे ते खाली पडतात. तर त्यामुळे सतत आपल्याला पुसत राहावं लागतं, झाडत राहावं लागतं. त्यामुळे मग अशा प्रकारचे एक झिपची कॅरी बॅग घ्यायची आणि त्याच्यामध्ये सगळ्या रांगोळ्या ज्या आहेत त्या ठेवून द्यायच्या, जेणेकरून रांगोळी पडलीच तर त्या कॅरी बॅगमध्येच पडते आणि नंतर आपल्याला ती झटकून घेता येते. इतर सगळं कपाट किंवा जागा जी आहे ती साफ केल्यापेक्षा आपल्याला एक कॅरी बॅग स्वच्छ करणं कधीही परवडतं. तर तेवढंच आपला वेळसुद्धा वाचतो. तर म्हणून मग मी अशा कॅरी बॅगमध्ये रांगोळ्या ज्या आहेत तर त्या ठेवत असते. आणि त्यासोबतच बघा काल हे केळीचे खांब जे मी ठेवले होते तर यासाठी मी म्हणजे केळीचे खांब लावण्यासाठीच मी हे जे स्टँड आहे तर ते बनवून घेतले होते, पण ते खूप मोठे झाले. आता हे रेडीमेडसुद्धा आपल्याला बाजारात मिळतात. तुम्हाला जर घ्यायचं असेल तर तुम्ही छोट्या साईजमध्येच घ्या, कारण काय होतं ही साईज खूप मोठी आहे आणि पूजेमध्ये ज्यावेळेस आपण पूजा बघतो तर त्यावेळेस ते लगेच दिसून येतात. त्यामुळे मग छोटे स्टँड जर तुम्हाला मिळत असेल तर तुम्ही छोटे स्टँड घ्या. माझ्याकडे हे स्टँड जे आहे ते खूप मोठे आहे आणि आता त्याला कट वगैरे काही करता येत नाही. तर म्हणून त्याला मी जेव्हापासून बनवून घेतले होते तर तेव्हापासून ते बाहेर गॅलरीमध्ये तसेच पडून होते. त्यामुळे पावसामुळे सुद्धा ते खराब झालेले आहे. आणि त्याला कलरसुद्धा मला करायचा होता, पण कलर करायचासुद्धा राहून गेलं. पण आज म्हणजे काल पूजेमध्ये वेळेवरती मला केळीचे खांब जे आहे तर ते मिळाले, म्हणून मग मी हे जे स्टँड आहे तर त्यावरतीच हे केळीचे खांब लावले. कारण काय होतं त्यामुळे खांब जे आहे ते व्यवस्थित फिट राहतात आणि आपल्याला बांधायची गरज पडत नाही. आपण जर चौरंगाला बांधायचं म्हटलं तर आपल्याला चारही बाजूने दोरे बांधावे लागतात किंवा सुतळी बांधावी लागते, एखादी लेस बांधावी लागते. आणि बऱ्याच वेळा केळीचे खांब असतात ते दोरीने किंवा सुतळीने बांधूनसुद्धा राहत नाही, खाली पडतात किंवा मग असे खाली कोसळल्यासारखे ते वाटतात. तर त्यामुळे मग हा एक छान उपाय आहे. म्हणून मग मी हे असे जे स्टँड आहेत तर ते 4 आहेत, 4 बनवून घेतले. जेणेकरून ज्यावेळेस आपण सत्यनारायणाची पूजा करतो किंवा इतर कुठली पूजा आपण करत असू तर त्यावेळेस केळीचे खांब वगैरे आपल्याला लावायचे असले तर ते लावायला सोपं पडतं आणि तेवढाच आपला वेळ वाचतो. कारण चौरंगाला जर बांधायचं म्हटलं तर 10 ते 15 मिनटं आपले केळीचे खांब बांधण्यातच जातात. त्यामुळे असं एकदाच आपण या स्टँडमध्ये खोचून दिलं की अगदी दिवसभर केळीचे खांब जे आहे ते व्यवस्थित त्याच्यामध्ये फिट बसतात. त्यामुळे मग मी बनवून घेतलेलं आहे. तर आता लवकरच मी या स्टँडलासुद्धा कलर करणार आहे, जेणेकरून ते पूजेमध्ये खूप छान दिसतील. आता काल वेळेवरती त्याला कलर वगैरे करायला मला शक्य झालं नाही, म्हणून मग मी ते तसेच ठेवले होते. तर त्यानंतर मग जो देवी आईचा गजरा वगैरे आहे तो मी काढून घेतला
आणि छानपैकी तो एका छोट्या पॉलिथिनमध्ये मी ठेवत असते. आणि त्यासोबतच जे पावलं होते तर तीसुद्धा मी काढून घेतले, कारण पावलांवरती सुद्धा हळदी कुंकू पडतं, ते खराब होतात. म्हणून मग ते व्यवस्थित आधी काढून घेते आणि स्वच्छ कोरड्या कपड्याने पुसून घेते, कारण ओल्या कपड्याने जर पुसलं तर आधीच ते मातीचे आहे आणि त्याला कलर जो दिलेला आहे तो सुद्धा थोडा थोडा हाताला लागतो. त्यामुळे मग मी ओल्या कपड्याने तर ते पुसतच नाही आणि त्याचे जे स्टोन वगैरे आहे ते सुद्धा खराब होण्याची शक्यता असते. मग त्यामुळे काय होतं, आपण एवढ्या मेहनतीने काहीतरी घेतो आणि ते व्यवस्थित नाही दिसत. त्यामुळे मग अशा काही छोट्या छोट्या गोष्टी केल्या तर अगदी फार काळ आपल्या ज्या वस्तू आहेत देवघराच्या किंवा मूर्त्या असतील किंवा इतर काही सामान असेल तर ते फार काळ आपण चांगलं ठेवू शकतो, जर अशा छोट्या छोट्या गोष्टींकडे लक्ष दिलं तर. त्याच्यासोबतच बघा त्याचे झाकणं वगैरे आहे तर ते सुद्धा ज्यावेळेस मी घेतले होते पावलं वगैरे तर त्यांच्यासोबतच मला हे कॅरी बॅग आणि सगळं सामान जे आहे तर ते मिळालं होतं. अशा बॉक्समध्येच मला त्या ताईने पॅक करून दिलं होतं आणि ही पावलं जे आहेत ते अगदी सुंदर आहेत. त्यामुळे मग प्रत्येक पूजेमध्ये किंवा कुंजन सेवा जेव्हा मी करत असते किंवा महालक्ष्मी मातेच्या कुठल्याही पूजेमध्ये ही पावलं जी आहे तर मी ते घेत असते. तर या बॉक्समध्येच मला ही पावलं मिळाली होती आणि मग तेव्हापासून मी असेच या बॉक्समध्ये जेव्हा जेव्हा पूजा असते त्यावेळेस काढून घेते आणि त्यानंतर अशाच प्रकारे परत पॅक करून बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून देते, जेणेकरून दुसऱ्या वेळेस आपल्याला जेव्हा पूजेमध्ये घ्यायचे असेल तर त्यावेळेस ते आपल्याला अशाच प्रकारे छानपैकी पूजेमध्ये घेता येतात. आणि त्याच्यामध्ये जे मी कुंकू आधी भरलेलं होतं, हळदी आणि कुंकू, तर ते मी काढून घेत असते. कारण काय होतं, आपण एवढे दिवस म्हणजे आता आपण नेक्स्ट टाईम जेव्हा पूजा करू तर त्यावेळेस आपल्याला माहिती असतं की आपण पूजा वगैरे केव्हा मांडणी करू. तर कधी-कधी जास्त वेळा पण जास्त काळापर्यंत पण हे पाऊलं जे आहे तर ते आपण ठेवू शकतो. त्यामुळे मग त्याच्यामध्ये जास्तीचं हळदी कुंकू न ठेवता मी अगदी थोडं-थोडं चिमूटभर ठेवत असते. त्यानंतर परत ज्यावेळेस पावलं पूजेमध्ये मांडते तर त्यावेळेस परत पावलांमध्ये कुंकू आणि हळद जी आहे तर ती भरून घेत असते. तर अशा प्रकारे पावलं जे आहे ते व्यवस्थित डब्यामध्ये मी ठेवून दिले आणि त्यानंतर जी वेणी देवी आईला घातली होती ती तर फारच छान दिसत होती. तर आता ही सगळी जे सजावट आहे, देवी आईचा जो मुखवटा आहे, जी साडी नेसवलेली आहे, तर हे सगळं काढणं खूप अवघड होतं, कारण एवढी छान पूजा मांडणी आपण करतो, एवढं छान डेकोरेशन आपण करतो आणि ते फक्त एकाच दिवसापुरतं ठेवतो. एक दिवस कसा निघून जातो कळत नाही आणि मग दुसऱ्या दिवशी असं होतं की असं वाटतं की पूजा मांडणी ही आपण उचलूच नाही, तशीच ठेवावी. पण आता उत्तर पूजा तर आपल्याला दुसऱ्याच दिवशी करायची असते, त्यामुळे मग उचलावी तर लागतेच. तर सगळं सामान जे आहे ते व्यवस्थित मी एक एक करून असं ठेवून देत असते, जेणेकरून पुढच्या वेळेस जेव्हा मी पूजेची मांडणी करेल किंवा मला काही सामान लागेल तर ते मला माहिती असतं की मला ते याच कॅरी बॅगमध्ये किंवा याच बॉक्समध्ये मिळेल. त्यामुळे मी प्रत्येक बॉक्समध्ये वेगवेगळ्या वस्तू ज्या आहेत त्या व्यवस्थित ठेवलेल्या आहे. आता आपण ह्या ज्या सगळ्या वस्तू आहेत त्या तशा देखील ठेवू शकतो, पण तशाच ठेवल्याने त्याच्यावरती धूळ बसते. आपला एखाद्या वेळेस तेलाचा हात त्याला लागू शकतो. त्यामुळे मग तेलाचा हात लागल्याने त्याच्यावर परत धूळ बसली की चिकट भांडी जी आहे किंवा सामान वगैरे असेल तर ते चिकट होतात. म्हणून मग हे जे सगळं सामान आहे ते व्यवस्थित मी एक एक करून असं कॅरी बॅगमध्ये ठेवून देत असते, जेणेकरून ते तसंच आपण जसं ठेवताना सामान जसं असतं अगदी तसंच्या तसं ते शेवटपर्यंत राहतं. तर अशा झिपच्या कॅरी बॅगमध्ये सगळं सामान जे आहे ते मी व्यवस्थित ठेवून देते आणि त्यानंतर मग जी साडी वगैरे देवी आईला नेसवली होती ती काढून घेतली. आता यावेळेस मी शिवलेली साडी देवी आईला घातली नव्हती. तुम्हाला काल व्हिडिओमध्ये दिसलंच असेल. साडी जी आहे ती मी घरीच म्हणजे पीस होतं तर खणाचं, तर त्याचीच मी देवी आईला साडी नेसवली. मला वाटलं पण नव्हतं की मला अशी साडी नेसवता येईल, पण मला जशी शक्य झाली तशी साडी मी काल देवी आईला घाईगडबडीमध्ये नेसवली. आणि त्यानंतर काही मोजकेच दागिने होते ते मी देवी आईला छानपैकी घातले. आता ही जे खण साडी आहे तर त्यावरती मोत्याचेच दागिने छान वाटतात, पण साडीचा जो काठ होता म्हणजे पिसाचा जो काठ आहे तो गोल्डन कलरमध्ये आहे. म्हणून मग देवी आईला सगळे दागिने जे आहे ते मी गोल्डन कलरचेच घातले आणि सुंदर असा देवी आईचा मुखवटा दिसत होता. प्रत्येक वेळेस ज्यावेळेस आपण नवनवीन कानातले घालतो तर त्यावेळेस देवी आईचा चेहरा आणखीनच खुलून दिसतो. तुम्हाला दिसत असेल. असं वाटतसुद्धा नाही की देवी आईचे जे दागिने आहे ते काढावे किंवा कानातले वगैरे नथ वगैरे काढावी. एवढी छान पूजा मांडणी आणि एवढं छान सगळं केलेलं असतं, त्यामुळे असं वाटत नाही की आपण ही पूजा मांडणी जी आहे ती उचलावी. पण उत्तर पूजा तर आपल्याला करावीच लागते.
त्यामुळे मग आपल्याला हे सगळं पूजेचं जे सामान आहे ते काढावंच लागतं. तर अशा प्रकारे एक एक सगळं सामान मी काढून घेतलं. देवी आईच्या मुखवट्याला जे आयलॅशेस मी लावत असते तर ते मी असे बॉक्स जेव्हा घेतलेला तर त्यावेळेस बॉक्समध्ये अशा प्रकारे छानपैकी आले होते. तर हे 2 मी घेतलेले आहे. तर त्यामुळे मग एक जर खराब झालं तर दुसरं लगेच वापरता येतं, म्हणून मग 2 घेतलेले आहे. आणि सुद्धा मी एका बॉक्समध्ये व्यवस्थित ठेवून देते, जेणेकरून ते निघणार नाही किंवा खराब होणार नाही. आणि त्यानंतर जो पूजेचा नारळ आहे तर तो मी एका डब्यामध्ये किंवा मग एखाद्या भांड्यामध्ये ठेवून देत असते. म्हणजे जसं आपण कलशामध्ये नारळ ठेवतो पूजेच्या वेळेस अगदी त्याचप्रमाणे एखाद्या भांड्यामध्ये किंवा मोठ्या एखाद्या पातेल्यामध्ये जेवढं नारळ बुडेल तेवढं मी त्याच्यामध्ये पाणी टाकते आणि आठवडाभर नारळ जे आहे ते तसंच ठेवते. याचं कारण असं की नारळ जे आहे ते आपलं संपूर्ण 8 दिवसापर्यंत छानपैकी ओलं राहतं. आणि जर आपण असंच जर बाजूला एखाद्या ठिकाणी नारळ ठेवून दिलं तर मग ते आठवड्याभरामध्ये कोरडं पडतं आणि त्याचे जे नारळाच्या शेंड्या आहेत तर त्या एक एक करून निघतात. त्यामुळे मग पूजेमध्ये नारळ मांडताना त्याचे जे शेंड्या आहेत त्या खाली पडतात आणि त्यामुळे मग पूजा मांडणी व्यवस्थित करता येत नाही. म्हणून मग एखाद्या भरलेल्या पातेल्यामध्ये किंवा मग मोठ्या एखाद्या भांड्यामध्ये आपण नारळ जे आहे ते आठवडाभर ठेवलं की पुढच्या वेळेस आपल्याला ते छानपैकी पूजेमध्ये घेता येतं. तर नारळ जे आहे ते मी छान असं एका पातेल्यामध्ये ठेवून दिलं आणि त्यानंतर मग जे पाणी आहे तर ते पाणी आपल्याला तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचे असते. आणि त्याआधी हे जे पाणी आहे तर हे आपल्याला घरामध्ये संपूर्ण घरामध्ये फक्त आपल्या घरातील टॉयलेट आणि बाथरूम सोडून इतर सर्व ठिकाणी चारही बाजूला हे पाणी जे आहे ते शिंपडायचे असते. आणि पाणी घरामध्ये शिंपडत असताना आपण महालक्ष्मी मातेचा कुठलाही मंत्र म्हणायचा आहे किंवा मग नवार्ण मंत्र जरी आपण म्हटला तरी देखील चालेल. आणि त्यानंतर मग हे पाणी जे आहे तर ते आपण तुळस सोडून इतर कुठल्याही झाडाला अर्पण करायचे आहे. आणि त्यानंतर बघा जे कमळाचा बेस आहे पूजेमध्ये मांडलेला तर तो मी काढायला घेतला. आता याच्या ज्या पाकळ्या आहेत तर त्या अगदी सहज निघतात आणि सहज बसतात. त्यामुळे हा जो कमळाचा बेस आहे हा मला खूप आवडला. कारण बघा आपण जे कापडी कमळाचा आसन असतो ते घेतो तर त्याच्या ज्या पाकळ्या आहेत त्या एवढ्या वरच्या बाजूला येत नाही. त्यामुळे काय होतं आपल्याला त्याला दोरी बांधावी लागते किंवा एखादी लेस खालच्या साईडने बांधावी लागते. तेव्हा त्याच्या पाकळ्या ज्या आहेत त्या वरच्या बाजूने येतात. पण याचं असं नाही होत. म्हणूनच मी हा जो लाकडी बेस आहे तर तो घेतलेला आहे. कारण काय होतं भरपूर अशा कापडी आसनं किंवा मग वस्त्र वगैरे गोळा करत बसण्यापेक्षा असं एखादंच आसन घ्यायचं की ते आपल्याला लाईफटाईम राहणार आहे आणि शेवटपर्यंत याला काही होत नाही बघा. फक्त आपल्याला याला पाणी लागू द्यायचं नाही आहे. पाणी जर लागलं तर मग हे लाकडी आहे खराब तर होणारच आहे. मग त्यासाठी आपण त्याला पाणी नाही लागू द्यायचं आणि ओल्या कपड्याने सुद्धा नाही पुसायचं. कोरड्या कपड्याने आपण त्याला स्वच्छ करून द्यायचं आणि परत पूजेमध्ये आपण त्याला मांडू शकतो. तर हे बघा पाण्याचे थोडे 2-3 थेंब या आसनावरती पडले तर त्यामुळे थोडे हळदी कुंकवाचे आणि पाण्याचे डाग जे आहे ते कमळाच्या बेसला लागलेले आहे. तर आता त्याला परत एकदा मधातल्या साईडला मी पिवळ्या कलरने छानपैकी कलर करून घेणार आहे, जेणेकरून पुढच्या वेळेस ते पूजेमध्ये छान दिसेल. तर कमळचा बेस जो आहे तर तो सुद्धा मी असा एका कॅरी बॅगमध्ये ठेवते, जेणेकरून त्याच्यावरती धूळ वगैरे बसणार नाही किंवा तो खराब होणार नाही. अगदी जसाच्या तसा आपल्याला पूजेमध्ये पुढच्या वेळेस मांडता येईल. आता याला मी एका प्लास्टिकच्या कॅरी बॅगमध्ये सुद्धा ठेवत होते. पण कमळ एवढं मोठं आहे ना की त्याला कुठल्याही कॅरी बॅगमध्ये ठेवता येत नाही. म्हणून मग अशी मोठी पिशवीच कापडी मी घेतली आणि त्याच्यामध्येच हे जे आसन आहे ते मी ठेवून घेतलं. आणि त्यानंतर मग चौरंगावरती जे आसन मांडलेलं होतं त्यावरती तांदूळ होते तर ते तांदूळ मी काढून घेतले. आता हे जे तांदूळ आपण चौरंगावरती टाकत असतो तांदळाची तर तेच आपल्याला प्रत्येक पूजेमध्ये म्हणजे प्रत्येक गुरुवारी आपल्याला पूजेमध्ये घ्यायचे असतात. तांदूळ आपल्याला बदलवायचे नसतात. तांदूळ नारळ हे आपल्याला बदलवायचं नसतं. तेच आपल्याला प्रत्येक गुरुवारी तेच नारळ आणि तेच तांदूळ आपल्याला घ्यायचे असतात. तर ते तांदूळसुद्धा मी एका वेगळ्या पेपरमध्ये छानपैकी पॅक करून ठेवते आणि प्रत्येक गुरुवारी तेच तांदूळ वापरते. आणि जे आसन चौरंगावरती मांडलेलं होतं तर ते सुद्धा मी एका पिशवीमध्ये ठेवून दिलं. आणि त्यानंतर मग चौरंग जो आहे तर तो उचलून घेतला आणि चौरंग उचलल्यानंतर आपण खाली जे स्वास्तिक वगैरे पूजेच्या वेळेस काढलेलं असतं
तर त्याच्यावरती आपल्याला हळदी कुंकू अक्षदा ह्या अर्पण करायच्या असतात आणि ती जागा आपल्याला लगेच पुसायची नसते. दुसऱ्या दिवसपर्यंत आपण ते तसंच ठेवायचं आणि त्यानंतर दुसऱ्या दिवशी आपण ती जागा पुसून घ्यायची असते. तर मग पूजेच्या जागेवरती मी हळदी कुंकू अक्षदा अर्पण केल्या आणि त्यानंतर जे तांदूळ होते खाली रास म्हणून टाकलेले, तर ते मी एका पेपरमध्ये पॅक करून ठेवते आणि पुढच्या वेळेस तेच तांदूळ मला घ्यायचे आहे. त्यामुळे मग असेच मी सगळं साहित्य जे आहे ते व्यवस्थित एकाच ठिकाणी ठेवते, जेणेकरून वेळेवरती धावपळ होत नाही. आणि ही बघा सुंदर अशी देवी आईची नथ आहे. तर तीसुद्धा या बॉक्समध्येच मला मुखवट्यासोबत आलेली. तर ती मी मुखवट्याच्या सोबतच बॉक्समध्ये ठेवत असते. आणि त्यानंतर बघा वेणीला जे छोटे छोटे पॅचेस लावले होते, तर ते सुद्धा मी असे कॅरी बॅगमध्ये ठेवून दिले. आणि त्यानंतर बघा सुंदर असा देवी आईचा मुखवटा. तर मुखवटासुद्धा छानपैकी कोरड्या कपड्याने पुसून घेतला. कारण मुखवटा जरी फायबरचा असला तरी देखील जे कलर वगैरे केलेले आहे किंवा जे स्टोन वगैरे मुखवट्याला लावलेले आहे, तर ते ओल्या कापडामुळं खराब होऊ शकतात. म्हणून मग मी कोरड्याच कपड्याने मुखवटा जो आहे तो छानपैकी पुसून घेते. आणि त्यानंतर मुखवटासुद्धा एका कॅरी बॅगमध्येच व्यवस्थित ठेवून देते. कारण ज्यावेळेस मला मुखवटा रिसीव झाला होता, तर तो अशाच प्रकारे छानपैकी पॅक केलेला होता. तर तशाच पॅकिंगमध्ये मी प्रत्येक वेळेस ठेवत असते, जेणेकरून मग त्याच्यावरती धूळ वगैरे होत नाही किंवा मग खराब होत नाही. तर छानपैकी मुखवटा जो आहे तर तो कॅरी बॅगमध्ये ठेवून दिला. त्यानंतर मग आपण पूजेमध्ये कलशामध्ये जे आंब्याचे डागळं घेतो किंवा इतर फुला झाडांचे पानं घेतो, तर ते मी घराच्या उत्तर दिशेला ठेवत असते. कारण आता मी सध्या जिथे राहते, तर तिथे चारही बाजूंना येत नाही. त्यामुळे मग मी उत्तर दिशेला सगळे पानं वगैरे जे आहे तर ते ठेवत असते. आणि त्यानंतर भिंतीला जे लोटस ते छोटे छोटे लावलेले, तर ते मी काढून घेतले आणि त्यानंतर ते सुद्धा मी अशा एका बॉक्समध्ये ठेवत असते. दुसऱ्या वेळेस जेव्हा आपण पूजा मांडणी करतो, तर तेव्हा ते आपल्याला छानपैकी तसेच्या तसे व्यवस्थित मिळतात. तर सगळं सामान माझं व्यवस्थित लावून झालं. त्यानंतर मग जे पूजेचं पाणी होतं, तर ते मी घरामध्ये सगळीकडे शिंपडून घेतलं आणि सगळ्यात शेवटी मग तुळस सोडून इतर सगळ्या झाडांना मी थोडं थोडं घालते किंवा मग एखाद्या वेळेस फक्त एकाच झाडाला घालते. सगळ्या झाडांना घालणं शक्य होत नाही. सकाळी सकाळी खूप गडबड असते, म्हणून मग एकाच झाडाला मी पाणी जे आहे ते घालते. तर असा होता आजचा हा मार्गशीर्ष गुरुवारचा उत्तर पूजेचा ब्लॉग. तुम्हाला आजचा हा व्हिडिओ कसा वाटला हे कमेंट करून मला नक्की सांगा. आणि तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा, जेणेकरून नवीन व्हिडिओ तुम्हाला सर्वात आधी बघता येतील. परत भेटूया अशाच एका नवीन व्हिडिओसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ.